नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. PYQ सिरीज मध्ये मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि आज लेकरांनो आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागच्या 4 पेपरचे सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि ह्यामध्ये लेकरांनो बरेच विद्यार्थी विचारत होते की सर तुमचं फक्त ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे का? तर नाही लेकरांनो, ऑफलाईन प्लॅटफॉर्म पण आहे आणि त्याचा ऍड्रेस आहे लेकरांनो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेडच्या मागच्या बाजूला परफेक्ट कॉमर्स अकॅडमी म्हणून आहे. त्याच ठिकाणी आपले ऑफलाईन क्लासेस सुद्धा होत असतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस साठी कॉन्टॅक्ट करायचा, स्पेशली जे नांदेडचे स्टुडंट आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती सुद्धा आहे, पण काही लोक मेसेज करत होते, तर त्यांच्यासाठी हे इंटिमेशन देत आहे. चला सुरुवात करूयात लेकरांनो पीवायक्यू क्वेश्चनला. ओके, चला पहा, समर 2025 चा क्वेश्चन आहे लेकरांनो. समर 2025 चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे रे? सो y इज इक्वल टू समर 2025 चा क्वेश्चन आहे लेकरांनो. y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 10 प्लस 10x प्लस ई रेस टू पॉवर x प्लस ए रेस टू पॉवर a. ठीक आहे. त्याला काय करायचं लेकरांनो? फाइंड dy बाय dx. म्हणजे इथे आपल्याला लिहावं लागेल लेकरांनो डिफरन्शिएट. इथे काय लिहावं लागेल रे? डिफरन्शिएट above इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग या ठिकाणी डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स का रे? कारण लेकरांनो इथे बघा ना, प्रत्येक ठिकाणी जो फंक्शन आहे किंवा जो व्हेरिएबल आहे तो कशामध्ये आहे रे? एक्स मध्ये आहे. ठीक आहे. चला मग डिफरन्शिएट अप्लाय करून घेऊ. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स कुणाला अप्लाय करायचं लेकरांनो? वाय ला इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स कुणाला अप्लाय करायचं? हे पूर्णच्या पूर्ण जे दिलेले आहेत त्या फंक्शनला, म्हणजे एक्स रेस टू पॉवर 10 प्लस 10x प्लस ई रेस टू पॉवर एक्स प्लस ए रेस टू पॉवर ए. ठीक आहे. चला सेपरेट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊ. म्हणजे या ठिकाणी हा झाला डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह फर्स्ट अप्लाय करायचं लेकरांनो एक्स रेस टू पॉवर 10 ला प्लस 10 हा कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं एक्स ला, परत इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं लेकरांनो ई रेस टू पॉवर एक्स ला, आणि शेवटी इथे लक्ष द्या ए रेस टू पॉवर ए हा काय? तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतो लेकरांनो, हा काय रे? कॉन्स्टंट आहे. मला सांगा ना, ए रेस टू पॉवर ए म्हणजे काय रे? 2 चा पॉवर 2 समजा किंवा 3 चा पॉवर 3 समजा. कॉन्स्टंट आहे ना. 3 चा पॉवर 3 किती लेकरांनो? 27. 2 चा पॉवर 2 किती रे? 4. करेक्ट. म्हणजे हे काय लेकरांनो? हे काय रे? हे लेकरांनो कॉन्स्टंट आहे. म्हणजे या ठिकाणी मी लिहितोय डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स आणि ए रेस टू पॉवर ए. जर तुम्हाला असं सुद्धा आलं लेकरांनो ई रेस टू पॉवर ई, तर हे सुद्धा काय रे? कॉन्स्टंटच असेल. हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग आता काय करायचं? ए रेस टू पॉवर ए आलाय, हा कॉन्स्टंट आहे. चला लेकरांनो आपल्याला माहिती आहे जो dy बाय dx. ठीक आहे. इथं काय रे लेकरांनो? तर एक्स रेस टू पॉवर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर एन चा डेरिव्हेटिव्ह काय? पॉवर पुढं पॉवर एक ना कमी. हो की नाही? पॉवर पुढं आणि पॉवर एक ना कमी. मग पॉवर पुढं म्हणजे 10 इकडे पुढे आणि एक ना कमी म्हणजे एक्स रेस टू पॉवर 10 मधून एक वजा करा, उरतं लेकरांनो 9. पुढं काय रे? प्लस ला प्लस 10 ला 10 ऍज इट इज. एक्स चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येतो लेकरांनो? झालंय आपलं कालच्या लेक्चर मध्ये किती येतो रे? 1. तर 1 आला, हा प्लस ला प्लस ई रेस टू पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? ई रेस टू पॉवर एक्स. ई रेस टू पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स. आणि लेकरांनो ए रेस टू पॉवर ए हे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येत असतो? 0 येत असतो. ठीक आहे. तर आपण 0 मोस्टली लिहित नाही. तर हे आलेलं आपल्याकडे फायनल डेरिव्हेटिव्ह. आणि हा क्वेश्चन लेकरांनो 2 मार्कासाठी आपल्याला एक्झाम मध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्येच विचारत असतात. ठीक आहे. आणि हा क्वेश्चन किती मार्क्स साठी आहे रे? 2 मार्क्स साठी विचारलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. किती मार्क्स साठी लेकरांनो? 2 मार्क्स साठी हा प्रश्न विचारलेला आहे. कधीच आहे? समर 2025 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. अवघड वाटण्यासारखं काही असेल नाहीये. ठीक आहे. चला पुढे पाहूत. चला पहा लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन. तर या ठिकाणी काय रे क्वेश्चन? क्वेश्चन आहे लेकरांनो y इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एक्स प्लस एक्स रेस टू पॉवर ए प्लस ई रेस टू पॉवर ए आणि प्लस काय लेकरांनो लॉग एक्स विथ बेस ए. ठीक आहे.
मला तुम्हाला या ठिकाणी थोडंसं क्लिअर करून द्यायचंय की सर लॉग एक्स विथ बेस आहे. सर आम्ही ना तुम्हाला जर विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, तर इथं ए तर नसतो ना सर, बरोबर आहे, इथं ए नाही. मग काय असतं लेकरांनो, तर इथं जो बेस आहे तो नॅचरल ई असतो, बरोबर आहे. लॉग एक्स विथ बेस ई असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो लेकरांनो, 1/x येतो. पण प्रॉब्लेम काय, सर प्रॉब्लेम आहे की इथं लॉग एक्स विथ बेस ए आहे, ई आहे का रे, नाही. मग असं जर असेल लेकरांनो, तर लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टी प्रमाणे आपण ह्याला असं लिहितो लॉग एक्स अपॉन लॉग ए. लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टी प्रमाणे काय लिहितो आपण याला, लॉग एक्स अपॉन लॉग ए. आठवतंय का रे, येस और नो. चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी, याला कुठली प्रॉपर्टी म्हणतो लेकरांनो आपण, चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी. ठीक आहे, लॉगरिथमची कुठली प्रॉपर्टी आहे, चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी. आणि जेव्हा आपण चेंज ऑफ बेस करत असतो तेव्हा लेकरांनो इथं जो बेस आहे तो ई आणि इथं सुद्धा बेस काय रे, ई येत असतो. ठीक आहे, चला मग थोडस याला मॉडिफाय करून घेऊन सॉल्व्ह करू. ठीक आहे, सो वाय ला वाय ऍज इट इज, ए रेस टू पॉवर एक्स प्लस एक्स रेस टू पॉवर ए प्लस ई रेस टू पॉवर ए प्लस इथं काय लेकरांनो, लॉग एक्स डिवायडेड बाय इथं काय लिहितो मी, लॉग ए लिहितो. चालेल, येस सर, काही अडचण नाही. चला मग इथे सेंटेन्स लिहून घेऊ. डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह अप्लाय केल्यावर काय लिहिणार इथे, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डीएक्स ब्रॅकेट मध्ये ए रेस टू पॉवर एक्स प्लस एक्स रेस टू पॉवर ए प्लस ई रेस टू पॉवर ए आणि इथं लेकरांनो लॉग एक्स अपॉन लॉग ए. क्लिअर. मग याला काय करायचंय, तरी डी वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येतो, डीवाय बाय डीएक्स. क्लिअर. इथं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचंय कशाला लेकरांनो, ए रेस टू पॉवर एक्स ला, प्लस इथं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचंय एक्स रेस टू पॉवर ए ला, प्लस इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे ई रेस टू पॉवर ए ला. इथे 1/लॉग ए हा कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. 1/लॉग ए कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड. आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं लेकरांनो, कशाला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं रे, लॉग एक्स ला. कशाला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचे, लॉग एक्स ला. ठीक आहे, चला मग मला सांगा लेकरांनो, dy बाय dx इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए. ए रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं, ए रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए. प्लस इथे लेकरांनो एक्स रेस टू पॉवर ए आहे म्हणजे पॉवर पुढं आणि पॉवर एक न कमी म्हणजे एक्स रेस टू पॉवर ए मायनस वन. ठीक आहे, प्लस ई रेस टू पॉवर ए हा कॉन्स्टंट आहे, ई रेस टू पॉवर ए कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय आहे लेकरांनो, झिरो. प्लस या ठिकाणी वन अपॉन लॉग ए ला ए आणि लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह लेकरांनो 1/x. क्लिअर आहे. म्हणजे आपल्याकडे लेकरांनो फायनल जे आन्सर येईल ते फायनल आन्सर काय रे, dy बाय dx इज इक्वल टू ए रेस टू पॉवर x इंटू लॉग ए प्लस ए इंटू एक्स रेस टू पॉवर ए मायनस वन प्लस या ठिकाणी 1/x इंटू लॉग ए. हे आपल्याकडे फायनल आन्सर येतं. एकदा व्यवस्थित पाहून घ्या, कुठे काय अडचण असेल तर डेफिनेटली लेकरांनो मेसेज करायला विसरू नका. ठीक आहे, कारण जर कन्फ्युजन असेल, कुठे काही डाऊट असेल तर तो डाऊट तुमचा क्लिअर होणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, चला पाहून घ्या व्यवस्थित. चलो पहा लेकरांनो, समर 2024 चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे रे, समर 2024 चा क्वेश्चन आहे लेकरांनो, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू पॉवर एक्स. क्लिअर आहे. मग हा इथे दोन फंक्शन एकमेकांना कशात लेकरांनो, मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट आहेत. तर प्रोडक्ट मध्ये डिफरन्शिएशन किंवा कसं अप्लाय करतो आपण, तर बघा यू इंटू व्ही, दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील किंवा जर प्रोडक्ट मध्ये असेल तर इथे फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय लेकरांनो, फर्स्ट फंक्शन. क्लिअर आहे, सेम कॉन्सेप्ट अप्लाय करतो. ठीक आहे, इथे काय लेकरांनो, सेम कॉन्सेप्ट अप्लाय करतो. म्हणजे इकडे बघा, डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचंय वाय ला विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचंय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ब्रॅकेट मध्ये काय रे, एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू पॉवर एक्स. क्लिअर आहे.
मग आता ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे ह्या प्रोडक्ट रूल प्रमाणे आपल्याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येतो लेकरांनो dy बाय dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन e रेस टू पॉवर x प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच x रेस टू पॉवर 2. क्लिअर आहे? चालेल. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ठीक आहे. मग या ठिकाणी dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर ला एक्स स्क्वेअर ई रेस टू पॉवर एक्स चं डेरिव्हेटिव्ह येतं ई रेस टू पॉवर एक्स प्लस ई रेस टू पॉवर एक्स ला ई रेस टू पॉवर एक्स आणि एक्स स्क्वेअर चे डेरिव्हेटिव्ह लेकरांनो 2x. पॉवर पुढं आणि पॉवर एक न कमी म्हणजे 2 मायनस 1 किती येतं 1. इथं आपण कधी 1 लिहितो का लेकरांनो? नाही लिहित. चला कॉमन टर्म्स काय आहेत त्या पाहून घ्या. dy बाय dx कॉमन टर्म्स आहेत ई रेस टू पॉवर एक्स आणि इथं 2x आहेत. इथं 1x आहे तेवढं कॉमन काढून घेऊ म्हणजे x इंटू ई रेस टू पॉवर एक्स. तर ब्रॅकेट मध्ये राहील लेकरांनो x प्लस 2. ब्रॅकेट मध्ये काय राहील रे? x प्लस 2. तर हे आहे लेकरांनो आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. हे काय येतंय? फायनल आन्सर येतंय. एकदा व्यवस्थित पाहून घ्या. कुठे काय डाऊट आहे? कधीचा क्वेश्चन आहे हा? हा क्वेश्चन आहे लेकरांनो समर 2024 चा क्वेश्चन आहे. कधीचा क्वेश्चन आहे? समर 2024. समर 2024 चा क्वेश्चन आहे. क्लिअर? चल पहा लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विंटर 2024 चा. काय क्वेश्चन गिवन आहे या ठिकाणी? y इज इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स इंटू साइन इनवर्स एक्स. येस y इज इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स इंटू साइन इनवर्स एक्स. अगेन सेम कॉन्सेप्ट. या ठिकाणी लेकरांनो प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. म्हणजे ई रेस टू पॉवर एक्स सॉरी u इंटू व्ही. u इंटू व्ही चं काय डेरिव्हेटिव्ह येतं रे? फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्लिअर आहे? सेम कॉन्सेप्ट अप्लाय करू. सेम प्रोसिजर अप्लाय करायची आहे. चला इथे लिहावं लागेल लेकरांनो डिफरन्शिएट above इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह कुणाला अप्लाय करायचा ई रेस टू पॉवर एक्स इंटू साइन इनवर्स एक्स ला अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. चला पहा लेकरांनो मग dy बाय dx ला dy बाय dx फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे साइन इनवर्स एक्स. ठीक है प्लस सेकंड फंक्शन एज इट इज डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन ई रेस टू पॉवर एक्स. ओके. चलो पहा लेकरांनो ई रेस टू पॉवर एक्स ला ई रेस टू पॉवर एक्स साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतं रे? तर 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस ला प्लस इथे साइन इनवर्स एक्स ऍज इट इज आणि ई रेस टू पॉवर एक्स चे डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्सच येतं. ज्या कॉमन टर्म आहेत त्या कॉमन टर्म बाहेर काढून घेऊ. ठीक आहे. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय उरतं? ई रेस टू पॉवर एक्स इन स्क्वेअर ब्रॅकेट 1 अपॉन 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. इथे प्लस साइन इनवर्स एक्स. ठीक आहे. तर हे आहे लेकरांनो फायनल आन्सर. नोट करून घ्या. व्यवस्थित समजून घ्या. बघा कुठेच काही अवघड नाहीये. क्लिअर. डेरिव्हेटिव्ह जर माहिती असेल आपल्याला फक्त काय करायचं रे इथपर्यंत बघा ना. इथून तुम्ही जे आहे तो प्रोडक्ट रूल अप्लाय केल्यानंतर इथून इथपर्यंत सेम ऍज इट इज प्रोसिजर आहे. आता इथून पुढे फक्त टास्क किंवा डिफरन्शिएशन अप्लाय करायचे. साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन इन स्क्वेअर ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन इनवर्स एक्स ला ऍज इट इज ई रेस टू पॉवर एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. एवढं सोपं प्रोसिजर आहे. चलो पहा लेकरांनो नेक्स्ट क्वेश्चन विंटर 2024 चा क्वेश्चन आहे हा. हा जो क्वेश्चन आहे तो कधीचा लेकरांनो? विंटर 2024 चा. काय क्वेश्चन आहे रे? एक्स रेस टू पॉवर 3 प्लस वाय रेस टू पॉवर 3 इज इक्वल टू 30x इंटू वाय. आता ह्या क्वेश्चन मध्ये लेकरांनो एक्स आणि वाय व्हेरिएबल दोन्ही आलेले आहेत. ठीक आहे. मग एक्स आणि वाय व्हेरिएबल दोन्ही आलेत म्हणून घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे. सेम टू सेम आपली प्रोसिजर अप्लाय करू. डिफरन्शिएट above equation with respect to x.
ठीक आहे, डिफरन्शिएट अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग पुढे काय करायचंय, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचंय. या साईडला काय टर्म आहे, एक्स रेस टू पॉवर 3 आहे आणि वाय रेस टू पॉवर 3. त्याचबरोबर इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे. 30 मी कॉन्स्टंट आहे, ऑलरेडी बाहेर घेतोय आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं लेकरांनो एक्स इंटू वाय ला. चालेल. चला मग बघा लेकरांनो, इथे सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊ. ठीक आहे, किंवा एक स्टेप इथं मी थोडीशी इन्क्लुडेड मध्ये ठेवतोय, ती म्हणजे 30 इंटू एक्स इंटू वाय. ठीक आहे, तर सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू पॉवर 3 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय रेस टू पॉवर 3 इज इक्वल टू 30 कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड आणि या ठिकाणी लेकरांनो एक्स इंटू वाय असेल. चला मग एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय लेकरांनो, पॉवर पुढं पॉवर एक कमी. लक्षातच ठेवायचे, जास्त तुम्ही त्याला जर असं करत बसला 3 पुढं 3 मायनस 2 3 मायनस 1 तर 2 येत, ते तुमचे स्टेप वाढत जातील. ठीक आहे, नको तो वेळ तुम्ही वेस्ट कराल. ठीक आहे, आणि ह्याच उरलेल्या वेळामध्ये लेकरांनो तुम्ही एखादा ऑप्शनल मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, अशी तर गरज नाही, एकदा तुमचं शुअर जर कॅल्क्युलेशन असेल, ठीक आहे, तर अजिबात तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करायची सुद्धा गरज नाही. आउट ऑफ मार्क्स डेफिनेटली भेटतात. आता इथे सुद्धा सेम टू सेम अप्लाय करायचंय. पॉवर पुढं इथं कंपोजिट फंक्शनचं थोडस इथं आपल्याला गरज पडणार आहे. पॉवर पुढं पॉवर एक न कमी म्हणजे वाय स्क्वेअर. क्लिअर, पॉवर पुढं पॉवर एक न कमी, 3 मधून एक गेला उरला 2. आता हा जो वाय आहे, तो वाय काय करणार, कंपोजिट फंक्शन मध्ये येतो, म्हणून ह्याला परत डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. ह्या वाय ला परत डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी काय येते लेकरांनो, dy बाय dx. लक्षातच राहू दे ही गोष्ट. ठीक आहे, चला पुढे 30 ला 30 ऍज इट इज. कारण तुम्ही इथं जर म्हणणार, तुम्ही विचारणार सर मला तुम्ही इथं का नाही घेतलंय, तर चला घेऊ. बघा रे, पॉवर पुढं पॉवर एक न कमी आणि मी परत डेरिव्हेटिव्ह घेतलं कुणाचं, ह्या एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येतं, 1 येतं. मग का घ्यायचंय. ठीक आहे, प्रोसिजर तुम्हाला जर छान माहिती असेल की एक्स डेरिव्हेटिव्ह परत एक्सच येणार आहे, तर इथं घ्यायची अजिबात गरज नाही. मी डायरेक्ट लिहितोय पॉवर पुढं आणि पॉवर एक न कमी. इथं पण पॉवर पुढं पॉवर एक न कमी आणि ह्या वाय ला परत डेरिव्हेटिव्ह अप्लाय करावा लागेल. चला इथं काय रे, मल्टिप्लिकेशन मध्ये, तर फर्स्ट फंक्शन एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन एज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, होप सो की याच्यामध्ये कुठलं काही रॉकेट सायन्स नाहीये की जे तुम्हाला स्टडी करायचंय तिथं लॉजिक लावायचं, सिंपल आहे. ठीक आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय ऍज इट इज असणार आहे. चलो इथे पहा लेकरांनो, पुढे 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू 30. पुढे काय लेकरांनो, मल्टिप्लिकेशन करून घेतोय, किंवा गरज नाही, ऍज इट इज मल्टिप्लिकेशन करून घेऊ लेकरांनो. म्हणजे 30x इंटू dy बाय dx प्लस x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती लेकरांनो, 1 येतो. सो 30 मल्टिप्लाय बाय y हे येईल 30y. ठीक आहे, चला टर्म्स ह्या, ही टर्म इकडे घेऊ लेकरांनो, ही टर्म तिकडे पाठवू. म्हणजे या ठिकाणी काय येईल रे, 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx हा प्लस इकडे येऊन मायनस, म्हणजे मायनस 30x इंटू dy बाय dx इज इक्वल टू हा 30y ला 30y ऍज इट इज, ही प्लस टर्म तिकडे जाऊन काय होईल मायनस, म्हणजे 3x स्क्वेअर या ठिकाणी येईल. ठीक आहे, कॉमन काय लेकरांनो, इथे कॉमन आहे dy बाय dx. dy बाय dx काय लेकरांनो कॉमन आहे, बघा ना, dy बाय dx कॉमन आहे. ठीक आहे, मग रिमेनिंग काय रे, 3y स्क्वेअर मायनस 30x, 3y स्क्वेअर मायनस 30x इज इक्वल टू, या ठिकाणी तर ऍज इट इज लिहायचंय आपल्याला, ते म्हणजे 30y मायनस 3x स्क्वेअर. ठीक आहे लेकरांनो, हा मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाऊन काय होईल रे, डिवाइड मध्ये जाईल. म्हणजे आपल्याकडे जो फायनल आन्सर आहे तो dy बाय dx इज इक्वल टू 3y स्क्वेअर मायनस 30x होल 30y मायनस 3x स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय 3y स्क्वेअर मायनस 30x. क्लिअर, तर हे येते लेकरांनो फायनल आन्सर. हे काय तर फायनल आन्सर येते, व्यवस्थित पाहून घ्या. क्लिअर, ओके. चला पहा बरं लेकरांनो, एकदम व्यवस्थित समजून घ्या. जर कुणा विद्यार्थ्यांना काही स्क्रीनशॉट काढायचे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता.
जर तुम्हाला जर इच्छा असेल, जर ह्या क्वेश्चन मध्ये लेकरांनो तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही इथून 3 कॉमन काढू शकता. जर तुम्ही 3 कॉमन काढलं तर dy बाय dx 3 कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहील 10y मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. इथून 3 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये राहील y स्क्वेअर मायनस 10x. क्लिअर? 3 और 3 गेट कॅन्सल आउट आणि फायनल आन्सर येईल dy बाय dx इज इक्वल टू 10y minus x square whole divided by y square minus 10x. क्लिअर? तर हे येते लेकरांनो फायनल आन्सर. ठीक आहे. जर तुमची इच्छा असेल तर, अदरवाईज तुम्ही इथपर्यंत जरी केलं तरी कुठेच काही अडचण येणार नाही. पण होत असेल, जर पॉसिबल असेल, कॉमन निघत असतील टर्म्स तर डेफिनेटली पॉसिबल काढत चला. ठीक आहे. चल पाहून घ्या. चला पहा लेकरांनो, आता जो मागचा जो क्वेश्चन होता ना, ठीक आहे, तो घेतलेला तो इम्प्लिसिट फंक्शनचा होता आणि हा सुद्धा क्वेश्चन कशाचा आहे रे? इम्प्लिसिट फंक्शनचाच आहे. काय क्वेश्चन गिवन आहे लेकरांनो बघा. काय क्वेश्चन गिवन आहे? ठीक आहे. तर क्वेश्चन आहे लेकरांनो, एक्स रेस टू पॉवर 3 प्लस एक्स इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय रेस टू पॉवर 3 इंटू वाय इंटू एक्स स्क्वेअर. क्लिअर? पाहून घ्या, हा असा क्वेश्चन आहे. मग इथे लेकरांनो काय रे? इम्प्लिसिट फंक्शन आहे. ठीक आहे. दोन्ही साईडला डिफरन्शिएट अप्लाय करू. लिहायचं इथे डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. ही गोष्ट मात्र तुम्ही अजिबात विसरू नका. ओके. डिफरन्शिएट अबोव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर लेकरांनो इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करूत. डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू लेफ्ट साइडच्या फंक्शनला, म्हणजे एक्स क्यूब प्लस एक्स इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स वाय क्यूब प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअर. चला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेतलं लेकरांनो. डेरिव्हेटिव्ह इंडिव्हिज्युअल अप्लाय करा. एक्स रेस टू पॉवर 3 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ y क्यूब प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. पाहून घ्या, सगळ्यांना सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलेला आहे. प्रत्येक टर्मला सेपरेट डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलेला आहे. क्लिअर? प्रत्येक टर्मला सेपरेट डेरिव्हेटिव्ह अप्लाय केले. चलो आता डेरिव्हेटिव्ह काय येतो हे तर सांगायची गरज नाही. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय करायला, पॉवर पुढं. येस, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे? पॉवर पुढं आणि पॉवर एक न कमी. दॅट्स इट. येस सर. प्लस आहे, प्लसला प्लस, प्लसला प्लस. इथे एक्स इंटू वाय आहे. तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. फर्स्ट फंक्शन फर्स्ट फंक्शन ऍज इट इज. सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वाय स्क्वेअर प्लस फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. क्लिअर? इज इक्वल टू, चला इकडे वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो लेकरांनो? सो वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येतो रे? पॉवर पुढं आणि पॉवर एक न कमी, पॉवर एक न कमी आणि परत ह्या वाय ला डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx प्लस ला प्लस. पुढचं इथे लिहूत लेकरांनो, वाय इंटू एक्स स्क्वेअरचं काय लिहिता येईल रे? बघा पॉवर, येस, वाय फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ second function. First function as it is derivative of second function, derivative of second function plus second function as it is derivative of first function. Clear आहे? Yes, एकदम व्यवस्थित. चला बघा ना, परत बघा रे. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय तर पॉवर पुढे पॉवर एक न कमी. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. नंतर वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय लेकरांनो? पॉवर पुढं पॉवर एक कमी आणि वाय न परत डिफरन्शिएट केलं म्हणजे dy बाय dx प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इंटू एक्स स्क्वेअर. तर इथे फर्स्ट फंक्शन ऍज इट इज सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. क्लिअर? चला आता एक एक गोष्ट लिहित चला फक्त. 3x स्क्वेअर प्लस या ठिकाणी लेकरांनो काय येतो रे? या ठिकाणी एक्स ला एक्स इंटू वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? पॉवर पुढं पॉवर पॉवर पुढं आणि पॉवर एक ना कमी, म्हणजे या ठिकाणी येतं 2y इंटू लेकरांनो dy बाय dx. ठीक आहे.
बघा पॉवर पुढं आणि पॉवर एक ना कमी म्हणजे काय येईल रे 2y आणि परत या वायला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करावं लागतो म्हणजे dy बाय dx प्लस इथे लेकरांनो y स्क्वेअर. ठीक आहे x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येत असतं 1 येतं. पुढे इक्वल टू चला 3y स्क्वेअर पॉवर पुढं पॉवर एक न कमी लिहिलंय परत y चे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx म्हणजे या ठिकाणी येतंय 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx प्लस. ठीक आहे आता इथे चेक करू y ला y ऍज इट इज y ला y ऍज इट इज एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं y ला y ऍज इट इज एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय येतं 2x प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय dx. ओके काय अडचण लेकरांनो नाहीये. चला एकदा एका लाईन मध्ये पूर्णच्या पूर्ण सिम्प्लिफाईड फंक्शन इथे लिहून घेऊ. पूर्ण एका लाईन मध्ये जे काही आपण सिम्प्लिफाय केले ते लिहून घेऊ म्हणजे आपल्याला कळेल की कॉमन टर्म्स कुठल्या आहेत 3x स्क्वेअर प्लस या ठिकाणी लेकरांनो 2xy इंटू डी वाय बाय dx प्लस y स्क्वेअर is equal to 3y स्क्वेअर dy बाय dx प्लस इथे लेकरांनो 2xy प्लस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx. क्लिअर पहा मग आता ज्या ज्या y टर्म्स आहेत त्या एकत्र करू त्या सगळ्या टर्म इकडे घेऊ आणि ह्या विदाउट dy बाय dx च्या टर्म्स आहेत त्या तिकडे पाठवत लेकरांनो म्हणजे या ठिकाणी काय येत आहे 2xy 2xy इंटू dy बाय dx 2xy इंटू dy बाय dx हा प्लस एकदम काय होईल मायनस 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx प्लस इकडे येऊन काय होईल रे मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx इज इक्वल टू ठीक आहे ज्या टर्म्स आहेत तिथं 2xy हा प्लस तिकडे जाऊन काय होईल इकडे मायनस 3x स्क्वेअर हा प्लस तिकडे जाऊन मायनस मायनस वाय स्क्वेअर. क्लिअर ज्या कॉमन म्हणजे सगळीकडे dy बाय dx कॉमन आहे त्याला बाहेर लिहून घेऊ लेकरांनो dy बाय dx ब्रॅकेट मध्ये राहील 2xy मायनस 3y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2xy मायनस 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हे एका ब्रॅकेट मध्ये हा मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे जाऊन काय लेकरांनो डिव्हिजन मध्ये येईल. ठीक आहे चलो मग पहा dy बाय dx इज इक्वल टू 2xy मायनस 3x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर होल डिवायडेड बाय 2xy मायनस 3y स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर हे येतंय येस हे काय येते लेकरांनो हे येते फायनल आन्सर. ठीक आहे एकदा व्यवस्थित पाहून घ्या कुठे काय डाऊट आहे का.